आपण सगळेच कधी ना कधी एअरपोर्टवर गेलोय आणि तिथली सुरक्षा तपासणी तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आहे. पण कधी विचार केलाय की त्या बीप आवाजांमागे आणि मॉनिटरच्या स्क्रीनमागे नक्की काय तंत्रज्ञान दडलेले आहे? चला, मग आज आपण याच अदृश्य तपासणीच्या आत डोकावून बघूया. प्रश्न तसा अगदी साधा आहे नाही का? जेव्हा आपण आपली बॅग त्या कन्व्हेअर बेल्टवर ठेवतो आणि स्वतः त्या गेटमधनं पुढे जातो, तेव्हा पडद्यामागे नक्की काय घडत असतं? चला तर मग आपल्या या नेहमीच्या अनुभवामागे दडलेलं विज्ञान समजून घेऊया. चला तर मग हा प्रवास सुरू करूया आणि सुरुवात करूया आपल्या सामानापासून. आपण आपली बॅग त्या मशीनमध्ये टाकतो आणि तिथून तिचा एक वेगळाच प्रवास सुरू होतो. चला बघूया आतमध्ये नक्की काय तपासलं जातं. तर सगळ्यात आधी आपली बॅग जाते त्या एक्स-रे बॅगेज स्कॅनरमध्ये. हो, तेच मशीन जी आपण सगळेच लगेच ओळखतो. याचं मुख्य काम आहे बॅग न उघडता तिच्या आत काय आहे हे पाहणं. पण हे होतं कसं? यामागे ना एक साधंसं पण खूप प्रभावी वैज्ञानिक तत्व आहे. ते म्हणजे एक्स-रे ॲटेन्युएशन. आता याचा सोपा अर्थ काय? तर प्रत्येक वस्तू एक्स-रे किरणं वेगवेगळ्या प्रमाणात शोषून घेते. समजा धातू असेल तर तो जास्त किरणं शोषून घेईल आणि कापड असेल तर कमी. आणि याच फरकामुळे स्क्रीनवर एक रंगीत चित्र तयार होतं, ज्यामुळे ऑपरेटरला आत काय आहे हे ओळखता येतं. आता बघा, एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे स्कॅनर फक्त वस्तूंचा आकार किंवा शेप पाहत नाहीत, तर ते त्या वस्तूंच्या केमिकल कंपोजिशनचा माग काढतात. म्हणजेच एखादी वस्तू धोकादायक आहे की नाही हे ओळखण्यासाठी तिची केमिकल सिग्नेचर म्हणजे एक प्रकारे रासायनिक ओळख तपासली जाते. आणि हे काम करण्यासाठी दोन खास सिस्टम्स आहेत. पहिली म्हणजे एक्सप्लोजिव्ह डिटेक्शन सिस्टम, शॉर्टमध्ये EDS. ही सिस्टम बॅगच्या आतल्या वस्तूंच्या केमिकल कंपोजिशनचं विश्लेषण करते. आणि दुसरी आहे एक्सप्लोजिव्ह ट्रेस डिटेक्टर म्हणजे ETD. ही काय करते तर बॅगच्या पृष्ठभागावर किंवा अगदी आपल्या हातांवर स्फोटकांचे अगदी बारीक कणा आहेत का हे तपासते. ओके, तर बॅगेचा प्रवास तर आपण पाहिला. आता वळूया प्रवाशाच्या प्रवासाकडे, म्हणजे आपल्याकडे. जेव्हा आपण त्या मोठ्या गेटसारख्या फ्रेममधून चालत जातो तेव्हा आपली तपासणी नक्की कशी होते? तर आपण ज्या फ्रेममधून चालत जातो ना, तो असतो मेटल डिटेक्टर. आणि हे मशीन काम करतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या प्रिन्सिपलवर. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते एक मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र तयार करतं. आणि जेव्हा कोणतीही मेटलची वस्तू त्यातून जाते तेव्हा त्या फील्डमध्ये गडबड होते आणि लगेच अलार्म वाजतो. पण एक मिनिट थांबा, विचार करा. जर एखादी धोकादायक वस्तू मेटलची नसेल तर? मग काय? तिला शोधण्यासाठी मेटल डिटेक्टर पुरेसा पडणार नाही ना? बरोबर. आणि बरोबर इथेच गरज लागते एका अधिक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची, ज्याला आपण म्हणतो बॉडी स्कॅनर. आता इथे बघा, दोन्हीतला फरक अगदी स्पष्ट आहे. मेटल डिटेक्टर फक्त आणि फक्त मेटलच्या वस्तू शोधतो, तर दुसरीकडे बॉडी स्कॅनर तो मिलीमीटर वेव्ह वापरून मेटलसोबतच इतर कोणतीही लपवलेली वस्तू शोधू शकतो. यामुळे काय होतं तर सुरक्षेचा एक अजून मजबूत लेयर तयार होतो. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की बॅगचा प्रवास वेगळा आणि प्रवाशाचा प्रवास वेगळा, असे दोन पॅरलल ट्रॅक्स सुरू असतात. पण शेवटी हे दोन्ही प्रवाह एकत्र येतात आणि एकाच सिस्टमचा भाग बनतात. चला बघूया हे सगळं मिळून एकत्र कसं काम करतं. ही सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप होते. एकीकडे बॅग स्कॅन होते, दुसरीकडे प्रवासी स्कॅन होतो आणि या दोन्हीकडचा डेटा एकाच ऑपरेटरच्या स्क्रीनवर एकत्र दिसतो. आणि जर कुठेही काहीही संशयास्पद आढळलं तरच पुढच्या तपासणीसाठी थांबवलं जातं. शेवटचा निर्णय मात्र तो ऑपरेटरच घेतो, सगळ्या माहितीचं विश्लेषण करून. आता या सगळ्या कामात त्या ऑपरेटरला मदत करायला कम्प्युटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI खूप मोठी भूमिका बजावतात. म्हणजे बघा, इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर वस्तू ओळखायला मदत करतं. पॅटर्न रेकग्निशन सॉफ्टवेअर धोकादायक वस्तूंचे आकार ओळखतं. एवढंच नाही तर काही ॲडव्हान्स्ड AI सिस्टम्स तर संभाव्य धोका दिसताच ऑटोमॅटिक अलर्ट्ससुद्धा देतात. आणि यात एक गंमत आहे, माहितीये? ही सगळी मशीन्स वेगवेगळी दिसली तरी त्यांच्या आतले बेसिक इलेक्ट्रॉनिक पार्ट्स जवळपास सारखेच असतात. प्रत्येक मशीनमध्ये एक सेन्सर असतो सिग्नल पकडण्यासाठी, मग एक सर्किट असतं त्या सिग्नलवर प्रक्रिया करण्यासाठी, एक कम्प्युटर असतो डेटाचं विश्लेषण करायला, एक डिस्प्ले असतो आणि हो, धोका दिसल्यास एक अलार्म सिस्टीम. तर
आत्तापर्यंतच्या या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते. एअरपोर्ट सिक्युरिटी ही कोणत्या एका मशीनवर अवलंबून नाहीये. उलट ती एक संपूर्ण, मल्टीलेअर आणि एकमेकांशी जोडलेली सिस्टम आहे. जणू काही एक अभेद्य ढाल. आणि हे वाक्य बघा, ते या संपूर्ण प्रक्रियेचं अगदी अचूक वर्णन करतं. ही एक मल्टी लेयर इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे. म्हणजे काय, तर सुरक्षेची एकच भिंत नाहीये, तर एकामागे एक अनेक भिंती आहेत. एखाद्या थरातून काही सुटलं तरी दुसरा थर प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी तयार असतो. चला, तर एकदा पटकन सगळं एकत्र बघूया. एक्स-रे स्कॅनर वस्तूंच्या घनतेनुसार त्यांना ओळखतो. मेटल डिटेक्टर मॅग्नेटिक फील्ड वापरून धातू शोधतो. बॉडी स्कॅनर आणि EDS सारखी ॲडव्हान्स्ड उपकरणं लपवलेल्या वस्तू आणि स्फोटकं शोधून काढतात. म्हणजे प्रत्येकजण आपापली खास भूमिका बजावत असतो. आणि खरं सांगायचं तर हेच या प्रणालीचं खरं सामर्थ्य आहे. यामध्ये एक्स-रे इमेजिंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेन्सिंग, केमिकल डिटेक्शन आणि AI बेस्ड ॲनालिसिस यांसारख्या वेगवेगळ्या सायंटिफिक फील्ड्स एकत्र येतात. आणि या सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळेच एक मजबूत सुरक्षा कवच तयार होतं. तर पुढच्या वेळी जेव्हा विमानतळावर जाल ना, तेव्हा ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीबद्दल एकदा नक्की विचार करा. आणि जाता जाता एक प्रश्न. जसजसं तंत्रज्ञान अजून ॲडव्हान्स्ड होत जाईल, तसतसं एअरपोर्ट सिक्युरिटीचा हा आपला अनुभव पूर्णपणे बदलून जाईल का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे.